तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. वाजलेत तर गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. नवीन वर्ष आहे आपलं, गुढीपाडवा आहे, म्हणून नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ओके. तर मित्रांनो बघितलं का, ताई करते वरणफळ म्हणजे छकुल्याचं वरण. हा, आपण चिकुल्याचे वरण म्हणतो, काही ठिकाणी वरणफळ म्हणतात. हा वरण, काही ठिकाणी वरणफळ म्हणतात. तर बघितलं का, ताई करते नाश्ता करतो. हे झाल्यावर ब्लॉग कंटिन्यू करा. तर मित्रांनो नाश्ता करतोय, या नाश्ता करायला छकुल्याचं वरण. आत्ता वाजलेत 10:30. या नाश्ता कराय. तर मित्रांनो नाश्ता झाला आत्ताच, बसलोय. ब्लॉग कंटिन्यू करा. काय करते? रोप तयार केल्यात. कशाची रोप आहे ती? त्याला वेलवेट म्हणतात. अशी मोठी मोठी गुलाबी फुले येतात याला? आणि असं मोठं उंच. आणि हे कसलंय? ते दोन्ही एकच आहे. दोन्ही ते हे लय दाटी झाली ना, म्हणून ह्यात लावलं. अच्छा. आम्ही ही एवढी झाली ना, मग जमिनीवर लावायचं नाही, एवढं झाड होतं ते मोठं. आई घरीच करते बरं का, रोप वगैरे तयार. हा, बी टाकलं होतं घरीच झाड. आता हे पण घरीच केलीत ना तू? हा, ही जी झाड आहेत ना, तयार करूनच लावलं. हा, ही जी फुलांची झाड वगैरे आहेत ना, सगळी रोप तयार केलेली आहे आईने. कळलं का? इकडे पण वेलवेट वगैरे आईला आवड आहे झाड हे करायची. गावाकडे तर लावलेली आहे का नाही आई? कळलं का? असं काही येतच नाही, ती प्रकारची. हा, गावाकडे भरपूर लावलेली. गावाकडे तर भरपूर झाड आहे ना. कसले छान छान जास्वंदी गुलाबन, काय काय जास्वंद आहे झाड गावाकडं. मला लय आवडतात झाड. आवडतात. इथं बघितलं कसं करून ठेवले शो साठी. शोची झाड आहेत ती वर टांगलेली. हा, तेच पहिलं. झालं का लावणी? आता हे काय करतो, वर टांगायचे? नाही, ही मोठी होऊन द्यायची अशी एवढी एवढी, मोठी आणि मग खाली लावायची. नाही, जी रोप आहेत रोप तयार केल्यात. लय गरम होत आहे का नाही? आबाळ पण आलंय. आभाळ पण आहे ना, आबाळामुळं गरम होतंय. आणि असं झाकाळगतच आहे. हा, कसं असं, मग हवा नाहीये बिलकुल. हवा थोडं पण वारच नाही. वारं तर लागतंय का? थोडं बी वार नाही. काही दिवसांनी तर पार बुधवार ही बिल्डिंग पार वर झाली. काय इकडे ही बिल्डिंग झाली नाही, त्याच्यामुळे वारच नाही. पाठीमाग बिल्डिंग चालली मोठी, इकडे पण बिल्डिंग आहे, वार आडलंय सगळे. आता एवढं मोठं झाड आहे तरी झाडाचं पान बी आलं नाही बघा मित्रांनो. वारच नाही, वारच यायला जागा नाही. पाला बघा किती पडतो. हा, पुढच्या महिन्यात बघा. मे महिन्यात लय गरम होणार. मे महिन्यात इकडं थांबायच नको मला वाटते. पुण्यात लय गरमी. हा, गावाला जावं लागेल. गावाला पण काय, गावाला तर निदान आपण झाडाखाली वगैरे बसतो आहे. इथं झाड बी नाही, काय नाही बसायला. लय गरम होतं मारूनच. कचरा काढला आईनी. पाला पडत होता ना, आहे काय, झाडाचा पाला पडतो सुकलेला पत्र्यावर. पत्र्यावर पडतो, त्यामुळे अजून आहे काय पाला आहे. पावसाळा काय पडायच्या टायमाला. आता काढून काय नाही आता नाही, पण ते पुढं पडत होतं ना खाली. खाली फुलं भारी आली तिकडं. बघितलं का? काढून लावायचं. काय हे लिली आहे का? नाही का? कुठलं म्हणते हे? नाही, कशाला? आपल्याला नाही झाड माहिती मित्रांनो. लिली म्हणतात निर्मला मंदिर. ओके, त्याला पूल येतं का? तेव्हा दांडी येते वर, आणि एका दांडीला बघा आपण ते कसं पूल येतंय. टमाटी घालू, टमाटी पिकतील आता. तिकडे खायची पान आहेत, बघितलेलंच आहे. गरम लय होतंय. हा, दाखवली तर आहेच, पण मरणाचं गरम होतंय. इकडे काय कुठलं झाड आहे ते? कारलं लावलंय. कारला लावलंय? ते कारल्याच आहे का? हा, एक कारल्याचं या. हा, हे कारल्याच आहे. एक मिरची. वेल्या. ही मिरची. मिरची
ही मिरची आता लावली त्याला पाणी देते आई. बघितलं का काय झालंय? पारावरचा पारलाय थोडा तरी अजून आहे. पाला ते किती येते वाऱ्याने खाली पारत होती खाली. पाला भरपूर याचा लय पाला पडतो मित्रांनो सुकलेला. आता पाली बी फुटली बर का. पाली फुटल्या तर लय छान दिसत. हा नाही आता भारी दिसत. गावाला झाड किती- कसलं दिसतंय. लय मोठं झाड छान आहे. करून किती वर्ष जुनं झाड आहे आई हे? अरे ते कधी मला वाटतं पप्पांच्या जन्माच्या अगोदरचं झाड असं. तरी अगोदर पहिले झाड आहे काय अगोदर झाड आहे. झाड नंतरच असं चाळ आधी आता माझं हा, हा. लग्नाच्या अगोदर पासून झाड लय जुनं आहे. लय जुनं झाड आहे. तिकडे एक पिंपळाचं ते तर लय जुनं आहे. थोडं होतं धोकादायकच आहे पण पिंपळाचं तर लय मोठं झालं त्याचं कधी पिंपळाचं लय जुनं आहे. हा पिंपळाचं तर लय जुनं आहे झाड. ते भाजी म्हणजे 100 वर्ष झालं असं त्या झाड झाडाला. असेल भरपूर वर्ष झालं असेल त्या झाडाला. हे ना पोनशेनी का काय तर लावलेलं आहे वाटतं. पण पोनशे होते ना इथं. इथं राहिला कुठं? पोनशे बाई इथं का या घरात का? हा संध्याला मग नंतर या घरात किर्लोस्करची पोरं आली ती. हा पोरं होती मग अशी बाहेरची किर्लोस्कर कंपनी आहे ना मित्रांनो. हा ती पोरं इथं राहायची पोरं होती. बॅचलर. अगोदर बिराड होते एक पोनशे आप्पा फॅक्टरीत का किर्लोस्करला चांगले मोठे हुद्द्यावर होते. आणि पोनशेबाई शाळा मास्तरी होत्या. आणि त्यांचा मुलगा शिकत होता, मुलगी बी शिकत होती. बिल्डिंग मस्त. म्हणजे पप्पाच्या अगोदरचे मोठेच आहे. हा या अगोदरची गोष्ट आहे. हा ते पोनशेबाईची मुलं मिरच्या लागलेत का रे? लागलं खेप तर किती मिरच्या हा दिसते. तो किती गोपार लागले आज. लाल मिरची बी मिक्स आहे का त्याच्यात? नाही वराठी आहे का? पिकली तोडायची या. पिकली आहे का? हा पिकतात त्या त्यांचं दिवस हा, झालं. हे पिकलेत मिरची. मला वाटलं मिक्स आहे काय व्हरायटी. नाही ते दिवस भरले त्यांचे किती पिकतात. जास्वंद पण आली भारी. हे काय नाही काय म्हणतात त्याला? सदाफुली. साधाफुली. हा सॉरी मित्रांनो साधाफुली. हा जास्वंद दुसरी जास्वंद. साधाफुली. जास्वंद ते जास्वंद टपात या तिकडे लावली जास्वंद. टपामध्ये. सेम असंच झाड. साधाफुली बघ किती बघितलं लय का? छान दिसतं. याचा उपयोग नसतो काय एवढा. नाही पण शोला आहे. दिसायला छान दिसतं ते झाड. दिसाय दिसतं चांगलं. शोला आहे ती. तर मित्रांनो चहा पितो बरं का. 5 वाजलेत. पार्ले जे बिस्किट आहे इकडं चहा आहे. आई पण पिते चहा बिस्किट. आईला पार्ले आवडतं आहे का नाही? हे माझं आवडतं बिस्किट हे. आवडतं बिस्किट आहे पार्ले. मग कधीतरी आणायचं. लहानपणापासून लय जुनं बिस्किट आहे. सगळ्यात जुनं आहे. तुम्हाला तर माहितीच असेल नाही का नाही. वाढत चाललंय बिस्किट. 12% क्वांटिटी जास्त. सगळ्यात बाबतीत जास्त. ओरिजिनल. कंपनी होती स्टेशन जवळ. कुठं कंपनी होती? स्टेशन जवळ माझं लग्न झालं खडकी तेव्हा. स्टेशन जवळ. हा माझं लग्न झालं पार्ले तेव्हा. पार्ले बिस्किटची. अच्छा मोठी कंपनी लेडीज सुद्धा कामाला होती त्यात. पार्ले बिस्किटची हा, कंपनी हा. होती. आणि किती वर्ष झालं नाहीये? 25 आता वर्ष. माझं लग्न झालं 72 साली हा. तेव्हा होती. 20-25 वर्ष झाले. आणि त्याच्यावर बरेच दिवस होती. पण आता मला वाटतं 25-30 वर्ष झालं ते नाहीये नाही. तिथून. कुठं गेली काय माहिती. या मित्रांनो चहा प्यायला. तर मित्रांनो काय झालं? ती कॅप आहे ना वरची ती खाली होती आणि आई घाबरली काय वाचतंय म्हणून आहे ना. हा नाही मी ते काय झालं दुपारी लय घाण झालता. म्हणून म्हणलं आता दोन्ही खोलीतलं 2 खोल्यात आमच्या दोन्ही खोलीतलं पुसून काढावं फॅन. ह्याला जास्त घाण होतं कारण किचन वाटा स्वयंपाकाचं पण आहे इथं. त्याच्यामुळे तो जास्त खराब झाला होता. म्हणलं त्याला पायला पुसला. इतकं घाण निघालं ना सगळं असं चिकट तेलाचं. आणि मग ते पुसलं आणि आता सकाळपासून लावला पण मी एवढं काही लक्ष दिलं नाही. त्याचा आवाज येतो की काय म्हणून माझ्या बाहेरच्या कामात. आणि आता चालू केला तर त्याचा आवाज यायला लागला. मी म्हणलं काय झालं पाणी गेलं काय आतमध्ये. हात पाणी तर मी कपडा ओला करून पिळून घेतला आणि क्लीन केला चांगला. आणि आता वाजायला लागलं तर तो म्हटला अगं आई थांब मी बघतो करतो काहीतरी. मग त्यांनी काहीतरी ते हलवलं. म्हणलं हल्ले काहीतरी म्हणून ते काय नाही सांगतो तुम्हाला काय झालं मित्रांनो. हा. ही जी कॅप आहे ना मित्रांनो ही अशी खाली होती. हे याला घासत होतं त्यामुळे त्याचा आवाज येत होता. कॅपॅसिटरची कॅप खाली होती तर आई घाबरली. आई म्हणायला लागली काय वाजत होती. याला घासत होतं. काय नाही. थोडासा परतलेला भात आहे मित्रांनो. खातो थोडासा. तर मित्रांनो ब्लॉग एंड करतो कारण आता अपलोड करायचा आहे. तर आई घाबरली थोडे ते पॅनच्यामुळं. काय नाही एवढं. तिची कॅप खाली होती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. तर ब्लॉग एंड करतो. धन्यवाद.